शहाजीराजांच्या पुणे जहागिरीत शिवाजीराजांच्या सह येताच दादोजी कोंडदेवांनी जहागिरीकडे लक्ष द्यायला सुरुवात केली. वस्त्यांसाठी कौल दिला, जागा निवडली. शिवापूर, शहापूर यांसारखी गावे रूप घेऊ लागली. आंब्याच्या बागा उठवल्या गेल्या. वस्ती करण्यासाठी येणाऱ्या कुटुंबांना मदत दिली जाऊ लागली. वाडा अशा माणसांनी सदैव भरला जाऊ लागला. जिजाबाईंच्याकडे बायाबापड्या येत होत्या. त्यांची दुःखे पाहून जिजाबाईंचे डोळे पाणावत. बाल शिवाजी हे सारे पाहत होते. आपल्या बदलत्या जहागिरीचे रूप निरखित होते. वाड्यात येणाऱ्या तंट्याच्या निर्णयाच्या वेळी हजर राहत होते. हे सारे पाहत असता शास्त्रीबुवांच्याकडे शिक्षण चालू होते. दादोजींनी निष्णात पटाईत ढालकरी पट्टेकरी बालराजांच्याकरिता आणविले होते. सायंकाळी वाड्याच्या चौकात मर्दानी खेळाचे शिक्षण चाले. मावळ्यांची मुले शिवाजीच्या खेळात हिरिरीने भाग घेत. एके दिवशी पंतांनी आत येऊन मुधोजीराव निंबाळकर आल्याची खबर दिली. मुधोजी निंबाळकर हे जुने आप्त. विजापूरकरांनी त्यांची जहागीर जप्त करून त्यांना साताऱ्याला कैदेत ठेवलेले जिजाबाईंनी ऐकले होते. जिजाबाईंनी त्यांची भेट घेतली. त्यांच्याबरोबर त्यांचा मुलगा बजाजी व मुलगी सईबाई पण आली होती. मुधोजींनी मुजरा करताच बजाजीने मुजरा केला. सईबाई जवळ येऊन पाया पडली. तिला जवळ घेत जिजाबाई म्हणाल्या, केव्हा आलात आपण? शहाजीराजांच्या कृपेनं कैद संपली. फलटण जहागीर पूर्ववत मिळाली. मुलुखाची लावणी संचनी करून आपल्या दर्शनाला आलो. बरं झालं आलात ते. इथं सारच नवं. आपल्यासारखी अनुभवी माणसं पाठीशी असली तर तेवढाच आधार वाटतो. मासाहेब, पुणं परत उठवलंत. सारा मावळ माणसांनी सजला. हे काय थोडं केलंत? मी काय करणार? दादोजींसारखी माणसं होती म्हणून हे जमलं. करणारी करतात, पण त्याला देखील देवीचा कौल लागतो, मुधोजी म्हणाले. सईकडे बोट करीत विषय बदलीत मासाहेब म्हणाल्या, काय नाव हिचं? सईबाई. आणि हा मुलगा बजाजी. 7-8 वर्षांची सई आपल्या विशाल नेत्रांनी मासाहेबांकडे पाहत होती. गव्हाळ रंग असूनही तिच्या रूपाचा गोडवा नजरेत भरणारा होता. धारदार नाक, पातळ ओठ, रेखीव काळे नेत्र, उंच माननीय चेहऱ्याच्या गोडव्यात भर घालीत होते. मासाहेबांनी निंबाळकरांना थोडे दिवस राहायचा आग्रह केला. मुधोजी पुण्यात राहिले. मासाहेबांच्या बरोबर सई सावलीसारखी फिरू लागली. बजाजी शिवाजीबरोबर राहत होता. संध्याकाळच्या वेळी वाड्याच्या पुढच्या चौकात मर्दानी खेळ चालले होते. पंत पाहत होते. लाठी बोथाटी झाली आणि शिवबाने हाती तलवार घेतली. उस्ताद तलवार घेऊन उत्तरले. डाव सुरू झाला. खणखण आवाज उठू लागले. सदरेच्या खांबाला रेलून हे पाहत उभी असलेली सई आत धावली. आत मासाहेब बैठकीवर बसल्या होत्या. मुधोजी निंबाळकर खाली बसले होते. सईबाई मुधोजींच्या कानाशी वाकली. मुधोजी म्हणाले, नंतर रल. चला ना आबा. गाल फुगवून सई म्हणाली, सांगितलं ना मध्ये बोलू नको म्हणून. काय म्हणते सई? जिजाऊंनी विचारले. सईबाई चटकन मासाहेबांच्याकडे धावली. म्हणाली, मासाहेब बघा ना, बाहेर खेळ चाललेत. आबा येत नाहीत पाहायला. भारी सतावते ही पोर, मुधोजी म्हणाले. चला मुधोजी, आम्हीही खेळ पाहायला येऊ. फार दिवसांत आम्हांलाही सवड मिळाली नाही. मासाहेब उठल्या. मुधोजींना उठावेच लागले. मासाहेबांचा हात धरून सई बाहेर आली. मासाहेबांना पाहून दादोजी उठले. सदरची मंडळी मुजरा करून बाजूला झाली. मासाहेब बैठकीवर बसल्या. दादोजी मुधोजी अदबीने बाजूला बसले. चौकात 4 जोड्या तलवार खेळत होत्या. उस्तादाने मुजरा करताच मासाहेबांनी विचारले, नानू उस्ताद, आमच्या बाळराजांना नवीन काय शिकवलंत? नानू म्हातारा होता तरी वाळल्या हाडांत तेज होते. तो म्हणाला, मासाहेब, दाव तोच की आता. नानूने सूचना केल्या. चौक मोकळा झाला. नानू म्हणाला, राजे, लाठी घ्या. लाठी घेतली. राजांनी लाठी फिरवायला सुरुवात केली. साधी, बगली, चक्री सारे प्रकार करून दाखवले. चक्री लाठीच्या वेळी तर लाठीची गुणगुण ऐकू येत होती. 3 हात होताच नानूने काठी उचलली. राजांच्या समोर जात तो म्हणाला, बेतानं हूं राजे, नाही तर मागच्यासारखा बावळा निखळून ठेवशिला. सारे हसले. नमन करून हातांवर थुंकून नानूने काठी उचलली. बाळराजांनी त्याचे अनुकरण केले. राजे करा मोहरानल. राजांनी काठी उचलली. लाठीचे वार होत होते. ते वार नानू काठीवर झेलत होता. मागे सरकत होता. खाटखाट आवाज उठत होते. सारे कौतुकाने पाहत होते. मध्येच नानू ओरडला, राजे सांभाळा. आणि नानूने मोहरा केला. नानूचे घाव राजे काठीवर झेलीत होते. भीतीने जिजाऊंचे डोळे ताठरले. नानू वेगाने चाल करीत होता. राजे मागे सरकत होते. आणि राजांच्या हातची काठी सुटली. नानूने मासाहेबांच्याकडे पाहिले. निश्वास सोडून मासाहेब म्हणाल्या, नानू, अरे बेताना, पोराबरोबर खेळतोस तू ते विसरलास वाटतं. नाही मासाब, या खेळात लहान मोठं कुठलं. जो आधी साधलं त्याचा डाव. अजून राजांचं हात बळकट झालं नाहीत म्हणून काठी सुटली, असंच शिकायचं. त्याचवेळी केळीचे मोने आणले गेले. चौकात खुंटीवर केळं उभी केली आणि राजांच्या हाती विटा दिला. राजांच्या उंचीपेक्षा विटा 1.5 हात उंच होता. फाळाखाली चांदीचे कडे खुळखुळत होते.
कड्याखाली भला थोरला गोंडा होता. विट्याच्या टोकाला रेशमी काढणी होती. राजांनी केळीपासून दूर जायला सुरुवात केली. दुसऱ्या टोकाला ते गेले. काढणी हाताला गुंडाळून पवित्रा घेऊन उभे राहिले. नानू ओरडला, राजे चाल करा. मस्ताड उड्या टाकीत राजे झेपावले. केळीपासून 8 हातांवर राजे आले आणि एकबळाने त्यांनी विटा फेकला. सरसरत फुटला आणि हातावरच्या केळीत भस्कन घुसला. ओढीबरोबर त्याच क्षणी विटा माघारी राजांच्या हाती आला. न राहून मुधोजी ओरडले, वा राजे. सईबाई मासाहेबांच्या जवळ बसून हे सारे कौतुकाने पाहत होती. चौकातून केळं हलविली आणि चौकात दुसरे 2 मोने आणले गेले. मासाहेबांच्या बैठकीच्या समोर दोन्ही मोने 8 हातांच्या अंतरावर समांतर लावले गेले. शिवाजीराजांनी दोन्ही हातांत पट्टे चढविले. चौकात येऊन त्यांनी पट्ट्याचा पवित्रा घेतला. बाल शिवाजी करारी मुद्रेने खेळ खेळत होते, तरी त्यांच्या ओठांवरचे स्मित दडत नव्हते. आपल्या तीक्ष्ण नजरेने त्यांनी सदर निरखली. हाताचा अंदाज घेतला. चौरंग चौक फिरून त्यांनी उजवा गुडघा टेकला. उजव्या हातीचा पट्टा सरळ होता. डावा हात रुंदावला होता. शिवाजीराजांचे मस्तक झुकले होते. शिवाजीराजे मासाहेबांना मुजरा करीत होते. नजर वर झाली तेव्हा सस्मित वदनाने मासाहेबांनी मानेने मुजरा स्वीकारल्याचे दिसले. शिवाबाची नजर दादोजींकडे गेली. त्यांनीही मानेने मुजरा स्वीकारला. बाळराजे उठले. हात फिरवू लागले. हात फिरवीत ते केळींच्या मध्यभागी उभे राहिले. दोन्ही केळींचा त्यांनी अंदाज घेतला आणि डोळ्यांचे पाते लावायच्या आत अत्यंत वेगाने दोन्ही केळींना वार केले. शिवाजीराजांनी परत मुजरा केला. दोन्ही केळी तशाच उभ्या होत्या. सईबाई खुदकन हसली. मासाहेबांनी सईबाईकडे पाहिले. त्या म्हणाल्या, नानू वस्ताद, आमच्या सईबाईंना राजांनी काय केलं ते दाखवा. नानू वस्ताद पुढे झाला. दोन्ही केळींना धक्के देताच दोन्ही केळीमधून तुटल्या. समान अंतरावर त्या छेदल्या गेल्या होत्या. तुटलेल्या केळी पाहताच सईबाईचे डोळे विस्फारले गेले. ती उद्गारली, अगो बाई, आणि तिने पदर तोंडाला लावला. सारे हसले. लाजलेल्या सईला जवळ घेत मासाहेब म्हणाल्या, सई, हा नवरा चालेल का तुला? सईबाईने एकदा मासाहेबांच्याकडे पाहिले. दुसऱ्या क्षणी पट्टे उतरीत असलेल्या शिवबांच्याकडे पाहून मासाहेबांना ती मोठ्याने म्हणाली, हो चालेल. मासाहेब गोऱ्यामोऱ्या झाल्या. सईला जवळ घेत त्या म्हणाल्या, हात गधडे, असं हो म्हणून सांगतात का? मासाहेबांची उपस्थिती विसरून सारा चौक हसण्याने भरून गेला. हसणे शांत होताच दादोजी स्थिर आवाजात म्हणाले, मासाहेब, एक अर्ज आहे. काय दादोजी? गोष्ट निघालीच आहे. हरकत नसेल तर ही गोष्ट पक्की करावी. राजेही आता 10 वर्षांचे होतील. जोडाही शोभून दिसेल. नानू वस्ताद, काय म्हणतात दादोजी? नानू म्हणाला, खरंच आहे ते. देऊ या बारोडवून. समज झालं. वाडा झाला. चौक झालं. लिवणं वाचणं झालं. सुनबाईशिवाय घराला शोभा हाय व्हय. आवंदा करून टाकूया. अहो पण निंबाळकर मामा काय म्हणतात ते तरी विचारा. पोर त्यांची. असे शब्द वापरू नका मासाहेब. पोर आपली आहे. महाराजांच्या कृपेने जीव वाचला, जहागीर मिळाली, अन्नाला लागलो आम्ही. पोर पदरात घेतली तर आजवरच्या उपकारांवर, ऋणानुबंधांवर कळस चढेल. जगदंबेच्या मनात असेल तर होऊन जाईल. पूर्वीपासून चालत आलेला संबंध पुढं चालू होईल. दादोजी जी, चांगली वेळ बघून बंगळूरला तातडीनं खलिता पाठवा. आमची इच्छा सर्वांना कळवा. तिकडून होकार आला की आपण हे कार्य पार पाडू. मासाहेब उठल्या. सई म्हणाली, मासाहेब, एवढ्यात जायचं? मासाहेब हसल्या. कौतुकाने तिचा गालगुच्चा घेत म्हणाल्या, एका बैठकीत जेवढं केलंस ते का थोडं झालं? आता उठ बाई, पुष्कळ कामं आहेत. सर्वांचे मुजरे झाले. सईबाईसह मासाहेब आत गेल्या. ओलावलेल्या पापण्यांनी मुधोजीराव समाधानाने परत बैठकीवर बसले. दुऱ्या दिवशी उन्हे माळवदीवर आल्यावर लाल महालातून 2 घोडेस्वार बंगळूरच्या वाटेला लागले. 2 दिवसांनी मुधोजीराव सई बजाजीसह फलटणला गेले. दिवस उलटत होते. बंगळूरच्या निरोपाची सारे वाट पाहत होते. बंगळूरची थैली पुण्यात आली. दादोजींनी मस्तकी लावून थैली उघडली. मजकुरावरून नजर फिरत असता होणारा आनंद त्यांच्या चेहऱ्यावर दिसत होता. मासाहेबांनी अधीरतेने विचारले, काय आज्ञा आहे? महाराज साहेबांना हा संबंध मान्य आहे एवढंच नव्हे तर लग्नप्रसंगी मोकळेपणानं खर्च करण्याची आज्ञा झाली आहे. लग्नाची तिथी निश्चित झाली की कळवण्याची आज्ञा झाली आहे. महाराज साहेब जातीनं लग्नाला हजर राहणार आहेत. पंत फलटणला मुधोजीरावांना कळवा. दिवस थोडे आहेत. सारं व्यवस्थित व्हायला सारी सूत्रे भराभर हलविली जाऊ लागली. फलटणहून मुधोजीराव कुटुंब परिवारासह आले. एक शंका होती तीही दूर झाली. शिवाजी सईबाईंच्या कुंडल्या जमत होत्या. एक दिवस टिळा लावण्याचा समारंभ उरकून घेतला गेला. मुहूर्त काढायला शास्त्री बसले. सर्वानुमते शके 1562 विक्रमनाम संवत्सर वैशाख शु. 5 हा मुहूर्त धरण्यात आला. शहाजीराजांना मुहूर्त कळविला गेला. पंतांना आता क्षणाचीही उसंत नव्हती. कलाबूत चितारणारे कलावंत कोकणातून खास बोलावून आणले होते.
अंबारखाना, वस्त्रघर नानाविध धान्यांनी आणि वस्त्रांनी भरले जात होते. फडातले कारकून मालाची नोंद करीत होते. पंतांनी चालवलेली तयारी पाहून जिजाबाई पंतांना म्हणाल्या, पंत, केवढा पसारा मांडणार आहात? हे लग्न बेतानं केलं तरी चालेल. पंतांनी मासाहेबांच्याकडे पाहिले. ते म्हणाले, मासाहेब, या लग्नात खर्चाचा विचार करून चालणार नाही. नवी जहागीर वसते आहे. नुसती मदत घेऊन माणसं आपली होत नाहीत, ती आपलीशी करावी लागतात. असा मोका सोडून कसा चालेल? या निमित्ताने सारे एकत्र येतील, त्यांच्या मनातला जिव्हाळा वाढेल, जहागिरीचा पाया मजबूत बनेल. जिजाऊंना ते पटले. त्यांनी नंतर काही आढेवेढे घेतले नाहीत. मुधोजीही नुकतेच जहागिरीवर आलेले. एवढी मोठी सोयरीक कशी पार पडणार याची चिंता त्यांना वाटत होती. फलटणला जाऊन लग्नाची प्राथमिक जुळवाजुळव करून ते जिजाऊंच्या भेटीला पुण्यास परत आले. मासाहेब, मुलीचं लग्न वधूपित्याच्या घरी व्हावं हा शिरस्ता आहे. लग्न फलटणला आमच्याकडं व्हावं ही विनंती आहे. मुधोजींनी अर्ज केला. मासाहेब म्हणाल्या, मामासाहेब, अजून का आम्हाला परके समजता? हे घर कोणाचं? थोरल्या सासूबाई दीपाबाई फलटण घराण्यातल्याच ना? राजांनी पुणं वसवलं. इथंच त्यांचा विवाह व्हावा हे बरं वाटतं. जशी आज्ञा. पण मासाहेब, राग होणार नसेल तर आणखीन एक विचारावंसं वाटतं. सोयरीक ठरली, मुहूर्त ठरला, पण घेण्यादेण्याचं काही ठरलं नाही. घेणं देणं व्यवहारात येतं मामासाहेब. ही रक्ताची नाती. पोरगी देता त्यापेक्षा मोठं देणं कुठलं? तुम्ही आणखीन थोडं द्यायचं आहे. ते दिलंत की आमचं काही म्हणणं नाही. सांगा मासाहेब. मासाहेब हसत म्हणाल्या, आणखीन द्यायचे ते आशीर्वाद. त्यांच्याच बळावर संसार सुखाचे होतात. तेवढं द्या की सारं आलं. पण महाराजसाहेब काय म्हणतील? इकडून काही दोष लावला जाणार नाही. विचारलंच तर बेलाशक आमचं नाव पुढं. मुधोजीरावांना शब्द फुटत नव्हता. गहीवरून ते म्हणाले, मासाहेब, पोरीला पदरी घेतलत आणि 7 जन्मांचं कल्याण केलंत. लग्नात आम्ही काहीतरी केल्यासारखं वाटावं म्हणून तरी काही काम सांगा. सांगू ना? जरूर सांगू. मामासाहेब, वऱ्हाड घेऊन येताना मोजकी माणसं आणू नका. तुमची सारी मंडळी रयतेसहित साऱ्यांना निमंत्रण द्या. फलटण इथं उतरल्याचा आनंद आम्हाला होऊ द्या. जिजाबाईंनी सांगितले त्यात काही खोटे नव्हते. लग्नाची तयारी तेवढ्याच मोठ्या प्रमाणावर होत होती. महाल सुबक रंगांनी रंगविले जात होते. स्वयंपाकघर मांडवात हलवले गेले होते. नाना तऱ्हेचे फराळाचे सामान तयार होत होते. राहुट्या उभारल्या जात होत्या. जानवसघर म्हणून पाटलांनी आपला वाडा आनंदाने दिला होता. मांडवासाठी वासे, वेळकाठ्या यांचे ढीग रचले जात होते. मांडवाचे कापड, कनाती, पडदे, आडपडदे यांबरोबरच हंड्या झुंबरांनी काचघर भरले जात होते. सोनार शाळेत कुशल कारागीर दादोजींच्या नजरेखाली सुबक दागिने घडवीत होते. हिरे, मोती, माणके, रत्ने यांची खैरात चाललेली होती. असलेला वेळ अपुरा वाटत होता. जिजाऊंना मदत करण्यासाठी उमाबाई, लक्ष्मीबाई येऊन दाखल झाल्या. घराला एकदम वेगळेपण आले. जिजाऊंचा भार एकदम कमी झाला. अचानक शहाजीराजे लग्नाला येऊ शकत नसल्याची थैली विजापुराहून आली. शहाजीराजे मोहिमेत गुंतले होते. लग्न पार पाडण्याची आज्ञा दादोजींना झाली होती. साऱ्यांना शहाजीराजे येत नसल्याबद्दल वाईट वाटले. जिजाऊंचा विरस झाला. उमाबाई म्हणाल्या, मला वाटलंच होतं. त्याचं नेहमीच असं. लहान होता म्हणूनच लग्नाला तरी सापडला. तो नाही आला तर काय झालं? पुढं येईल. शहाजीराजे येणार नाहीत म्हणजे संभाजी पण येणार नाही. संभाजीला पाहून फार दिवस झाले होते. 11 वर्षे लोटली होती. जिजाऊंनी संभाजीसाठी कपडे काढले होते, दागिने केले होते. सारे तसेच राहून गेले. मनातले हे शल्य तसेच दाबून ठेवून जिजाबाई परत लग्नघाईत मिसळल्या. 5ही देवांना कौल लावून मुहूर्तमेढ रोवली गेली. साऱ्या ठिकाणचे मांडव सजू लागले. खांब उभे राहिले. काठ्या आच्छादल्या गेल्या. छत चढले. पडदे, आडपडदे वाऱ्यावर झुलू लागले. मुधोजीरावांचे वऱ्हाड वाजत गाजत पुण्यात प्रवेश करते झाले. खेडबाऱ्यातून बैलगाड्यांची रीग पुण्याच्या वाटेला लागली. सारे घरचे होते. मागे कोण राहणार? बैलगाड्यांनी, घोड्यांच्या टापांनी पुणे गजबजून गेले. निवाऱ्याच्या जागा संपल्या आणि माणसांनी गाडीतळातच गाडीचा आसरा केला. हररोज 1000 पान उठत होते. लक्ष्मीबाई उसंत न घेता वावरत होत्या. जिजाऊ त्यांना काही म्हणाल्याच तर त्या म्हणत, तुम्ही विसावा घ्या. काही आमच्याकडून राहिलं तर सांगा. मुहूर्ताचा दिवस आला. लाल महालाचे आवार माणसांनी फुलून गेले. मंगलाष्टकांचे आवाज उठले आणि गोरज मुहूर्तावर आशीर्वादासाठी हजारो हातांनी वधूवरांच्या वर अक्षत फेकली. वाद्यांचा गजर झाला. मांडवातून शिवाजी वाड्यात आला. जरी टोपशिरी होता, कपाळी गंध होते. अंगात जरी बुट्टीचा अंगरखा होता, कमरेला तलवार लटकत होती. पाठीमागे सईबाई चालत होती. दोघेही नानाविध अलंकारांनी अलंकृत होते. दोघांच्या शालींना मारलेली गाठ दोघांच्यामध्ये हिंदोळे घेत होती. शिवाजी आत आला. दोघेही उमाबाईंच्या पाया पडली. उमाबाईंनी दोघांवरून ओवाळून कानशिलांवर बोटे मोडली. मोहरांचा सत्का केला. जिजाऊंचा आशीर्वाद घेऊन दोघे सदर सोप्यात आली. राजांनी दादोजींच्या पायांवर डोके टेकले. दादोजी गहिवरले होते.
सारे अंग कापत होते. काही न बोलता त्यांनी शिवबांना कवटाळले. वरातीची तयारी झाली. दागिन्यांनी सजविलेला देखणा घोडा समोर आला. सईबाई म्हणाली, मी घोड्यावर बसणार. तुमच्याचकरिता आणलाय हा घोडा. मला दुसरा घोडा पाहिजे. मला घोड्यावर बसता येतं की? सारे थक्क झाले. कुणालाच हसू आवरेना. जिजाबाई म्हणाल्या, ही काय रपेट आहे? वरात आहे ही. हवं तर नंतर दुसरा घोडा देईन तुला. वरात चालू लागली. शेकडो पलोत्यांच्या उजेडात वरात जात होती. पुढे दादोजी, मुधोजी, हनुमंते, शास्त्री, कोरडे ही मंडळी चालत होती. त्यांच्यापुढे दांडपट्टा, लेझीम, तलवार खेळली जात होती. पुढे वाजंत्र्यांचे ताफे लागले होते. मुंगीच्या पावलांनी वरात पुढे सरकत होती. होणाऱ्या बारांनी सई दचकून जागी होत होती. पेंगत होती. झोप येऊ नये म्हणून शिवबाच्या डोळ्यांना पाणी लावले जात होते. जोगेश्वरीहून वरात माघारी वाड्यात यायला पहाट झाली. सईबाईला पुरे जागे करण्यात आले. वाड्याच्या दाराशी उंबरठ्यावर ठेवलेले माप सांडून भोसल्यांच्या घरात गृहलक्ष्मीने प्रवेश केला. दाराच्या आत धान्य विखुरले गेले.